हित शब्दाचा अर्थ फार मोठा सांगितला शास्त्रकारांनी. सोप्या भाषेमध्ये सांगतो, हित म्हणजे जीवनाचं कल्याण करणारा मार्ग. एक वेळा तुमचं कल्याण झालं ना की आईला फार बरं वाटतं. पोरांनो, तुम्ही जॉबला वगैरे जातात ना, किती वाजेला जातात? सकाळी 7, 8, 9 वाजेला, बरोबर? तुम्ही जेव्हा मोटरसायकलवर बसता ना, आता उद्या तुम्ही काय करा, उद्या तर सुट्टी आहे समजा, परवाच्या दिवशी काय करा, मोटरसायकलवरती बसा आणि जो तुमचा डबा आहे ना, डबा हा विसरण्याचं नाटक करा. डबा रूम मध्येच ठेवा, घरामध्ये. तुम्ही मोटरसायकलवर बसा आणि निघून जा तुम्ही. आणि थोडं जाऊन तुम्ही, जेव्हा तुमच्या आईच्या लक्षामध्ये येईल ना की माझ्या लेकराचा डबा राहिला, मामा जर त्या मायने जेवण केलं, मी कीर्तन करणं सोडून देईल. मुलाचा डबा घरी राहिला म्हणून उपवास करते, तिचं नाव माय आहे. परंतु लग्न झाल्याच्या नंतर तिचे खांड करणारे मुलं भरपूर आहे संसारामध्ये. आपल्या पोटाला पिळवणूक देऊन आपला लहानचं मोठं करून संसार पाण्याला बसवून, लक्ष देऊन ऐकता बरं का, वाक्य फार महत्वाचं बोलतोय आता. हाडाचे काळ रक्ताचं पाणी करून लग्न लावून घर बांधून आपल्यामुळे त्याच्या संसारात जर काही गालबोट लागत असेल तर गुपचापणे त्या घराचा त्याग करते, तिचं नाव माय आहे. माझ्यामुळे जर माझ्या मुलाच्या सुनेमध्ये जर काही तक्रारी होत असतील ना, तर सुखाने संच्या खात्यामध्ये झाडू मारून स्वतःचं पोट भरते, तिचं नाव माय आहे. मी तुला जन्म दिला, मी तुला लहानचं मोठं केलं, हे घर मी बांधलं, असं कधीही म्हणत नाही. हित बघते. माझा जन्माला येण्याचा उद्देश हा तुला त्रास देणं नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेवजो, या जगतामध्ये प्रत्येक गोष्ट परत परत प्राप्त होते. पण ज्या दिवशी निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती तुझ्या जीवनातून निघून जाईल ना, त्या दिवशी तुझ्या लक्षामध्ये येईल की या जगतामध्ये आई मननी कनी आई हाक मारी ती हाक येकानी मज होई नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तुमचा रतन टाटा मित्र असेल, तुमचा धीरूभाई अंबानी मित्र असेल, तुमच्याकडे फार मोठं ज्ञान असेल, तुमच्याकडे फार मोठी ओळख असेल, तुम्ही फार मोठे श्रीमंत असाल, पण संध्याकाळी थकून आल्याच्या नंतर बाळा जेवला का असं विचारायला जर घरात माय नसेल तर तुम्ही भिकारी आहेत. आई व्यतिरिक्त सगळे नाते कशावर तरी एक प्रेम करतील. बायको शरीरावर प्रेम करेल, पैशावरती प्रेम करेल, येते लक्षामध्ये. मित्र परिवार, तुम्ही रात पाटला त्यांच्या कामात पडते म्हणून प्रेम करतील. तुमचे नातेवाईक, तुम्ही त्यांच्या संकटात धावून जाता म्हणून प्रेम करतील. तुमचे शेजारी पाजारी शेजाऱ्याच्या लाजीने प्रेम करतील. यांच्याकडे पैसा, यांच्याकडे सत्ता, यांची ओळख आहे, यांच्याची दुश्मनी केली, उद्या आपल्याला काम पडलं त्या भीतीने प्रेम करतील. पण ना भीती, ना पैसा, ना शौर्य, ना संपत्ती, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ मनामध्ये नसताना जे आपल्या कल्याणाची सतत प्रार्थना करते तिचं नाव आई आहे. आणि म्हणून लेकुराचे हित वाहे, वाहे आणि जाणे दोन शब्दांचे अलंकार वेगळे केले, तितका माझ्याकडे वेळ नाही. महिला वर्ग खरं खरं सांगा, इथं बसलेले कोण तिका बाई असे ना, तुमच्या मुलाने कधी तुमच्या छातीत लात मारून घराच्या बाहेर काढलं ना, तरी सुद्धा माय मुलाला नाव ठेवत नाही. अजून किती क्षण करणार आहे ती. माझ्या मुलाला जर माझ्यामुळे जर एखादा त्रास होत असेल ना, तर त्याच्यापेक्षा मी मेलेली बरी. तिचं नाव विठ्ठल पंत आणि माता रुक्मिणी माऊली ज्ञानोबारायांना समाजात घेण्यासाठी देहांत प्रायश्चित केलं. मायबाप आहेत, पण मायबापासाठी मुलाने आत्महत्या केली असा इतिहासात नाही. मग एक श्रावण बाळ सांगितला जातो, तो चुकून झाला, त्याच्यामध्ये ठरलेलं काही नव्हतं. परंतु त्याने मायबापाच्या सेवेच्या धर्मामध्ये स्वतःच्या प्राणाचं बलिदान केलं म्हणून श्रावण बाळ अमर झाला. आणि पुढचा जन्म पुंडलिकाचा. आणि योगे 28 वेटेवरी उभा तुका म्हणे माय बापे अवघी देवाचे स्वरूपे पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. तुम्ही कितीही देव करा, तुम्हाला देवाची प्राप्ती होईल सांगता येत नाही. पण जर तुम्ही आई वडिलांची सेवा केली तर जगाचा बाप मात्र तुम्हाला भेटायला येतो. असे शाश्वत तुम्हाला 4 दृष्टांत देण्याची कुवत परमार्थाने दिलेली आहे. म्हणून जीवनामध्ये तुम्ही तिच्यावरती प्रेम करा जी तुमच्यावरती प्रेम करते. जे तुम्हाला आवडतात त्यांच्यावरती प्रेम करू नका.
ज्यांना तुम्ही आवडता त्यांच्यावरती प्रेम करा. का माहितीये, एक दृष्टांत देतो आणि कीर्तनाची सेवा समाप्त करतो, आहे की नाही? लक्ष देणं एकदा. काय झालं होतं माहितीये का मित्रमंडळी? रामचंद्र प्रभूंची बायको रावण घेऊन गेला. आता रामाला का माहिती नव्हतं का? सगळं माहिती होतं. पण अंगामध्ये ताकद असताना जी व्यक्ती ताकद लपवते, बुद्धीमध्ये ज्ञान असताना जी व्यक्ती ज्ञान लपवते, अंगामध्ये कला असताना जी व्यक्ती कला लपवते, ती साधू पदाला प्राप्त होत असते. थोडं असताना प्रदर्शित करण्याची भावना जर अंतःकरणामध्ये निर्माण होत असेल तर परमात्मा कधीही कल्याण करत नाही. कारण सीता मातेच्या स्वयंवरामध्ये सुरुवातीला धनुष्यबाण नाही उचलला, सर्वांना संधी दिली. का? कारण स्वतःच्या सामर्थ्यावरती विश्वास होता की मी बाण उचलू शकतो. काय धावपळ नाही केली. काय झालं मामा? रावण सीता घेऊन गेला आणि राम रडता, याला म्हणतात लीला. याला काय म्हणतात? लक्ष देऊन ऐकता बरं का. मग हनुमंतराय भेटीसाठी आले आणि हनुमंताने सांगितलं एक काम करा, तुमची पत्नी शोधून द्यायला आम्ही तुम्हाला मदत करतो. तुम्ही एक काम करा, आमच्या स्वामीशी मैत्री करा. आमचे स्वामी कोण? राजा सुग्रीव. कोण? मग सुग्रीवाशी मैत्री का करा? कारण त्याचं दुखणं आणि तुमचं दुखणं सारखं आहे. म्हणे कसं? तुमची बायको कोण घेऊन गेलं माहीत नाही, त्याची बायको घेऊन जाणारा त्याचा भाऊ माहीत आहे, पण बायको घेऊन गेला, दुःख मात्र सारखं. हनुमंतराय रामचंद्र परमात्म्याला सुग्रीवाकडे घेऊन गेले. लक्ष देऊन एकदा मार्मिक विषय सांगतोय. हनुमंतरायाने रामचंद्राला सुग्रीव पुढे जाणार त्याच्या आधी सांगितलं, रामचंद्रजी सुग्रीवाचा हात धरा. काय म्हणतात हनुमान? सुग्रीवाचा हात धरा. आणि तितक्यामध्ये लक्ष्मणजीने मध्यस्थी केली आणि लक्ष्मणाने सांगितलं, अय हनुमंता, लायकीत राहायचं. काय म्हणतो लक्ष्मण? लायकीत राहायचं. म्हणजे कसं? आम्ही आमची सीता शोधून घेणार. ब्रह्मांडाचा नायक आहे तो, त्याला गरज नाही. आणि मोठे माणसं पहिले हात पुढे करत नाही. त्याची गरज असेल सुग्रीवाला, त्याने हात पुढे करावा. हनुमंतराय सांगतात, मला मान्य आहे, पण रामचंद्रांनी त्याचा हात धरावा याच्यामध्ये सुग्रीवाचं हित आहे. काय आहे? मग फोड करून सांगता का? हो. मग ब्रह्मांडाचं चक्र थांबलं. काय वेद वाक्य बोलता हनुमंतराय. काय म्हणतात माहितीये सोनू दादा? काय म्हणता हनुमंतराय? सुग्रीवाचं आणि तुमचं दुःख जरी सारखं आहे, जरी तुम्ही एकमेकांची मैत्री करण्यासाठी इथं जमलेले आहात, पण मी रामांना का सांगतोय मैत्रीचा हात धरा? याचं कारण असं आहे, सुग्रीव हा जीव आहे आणि तुम्ही परमात्मा आहे. तो आत्मा आहे, तुम्ही परमात्मा आहे. आणि जीवाचा स्वभाव आहे काय? काम झालं की धोका देणे, काम झालं की साथ सोडणे, हा जीवाचा स्वभाव आहे. जर सुग्रीवाने तुमचा हात धरला आणि जर त्याची बायको तुम्ही त्याला भेटवून दिली तर तो तुमचा हात सोडू शकतो. पण तुम्ही जर त्याचा हात धरला तर तुम्ही ज्याचा हात धरता त्याचा हात सोडत नाही आणि त्याच्यामुळे त्याचं कल्याण होईल. काय होईल? आणि हनुमंतराय सुद्धा संतांचीच भूमिका बजावत आहे. संतांची नाहीची तुलना करायची. सुग्रीवाचं भलं करणारा भक्त त्यांच्या घरामध्ये होता. सध्या वाटोळं करणारे सुद्धा घरामध्ये पाहायला मिळता. म्हणून त्या सुग्रीवाचं कल्याण व्हावं म्हणून मध्यस्थी केली हनुमंतरायांनी. हे रामचंद्र, तुम्ही हात धरा आणि त्याचं कल्याण करा. त्याच पद्धतीने आई सुद्धा सतत मुलाच्या हिताचा विचार करते. मग महाराज, आई मुलाच्या चांगल्याचा विचार करते. मग तिच्या अंतःकरणामध्ये काही स्वार्थ जर स्वार्थ राहिला असता तर तुकोबरायांनी आईची उपमा इतक्या मोठ्या पदाला घेऊन गेले नसते. कोणती पदवी? तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. मग एवढं पद दिलं नसतं. मग याचा अर्थ आईला स्वार्थ नाही का? अजिबात नाही. मग स्वार्था विना ती प्रेम करते का? हो. मग काय पुरावा? अभंगाचं दुसरं चरण. ऐसी करवड्याची जाती, ऐसी करवड्याची जाती, ऐसी करवड्याची जाती, ऐसी करवड्याची जाती. जोपर्यंत माणसं जिवंत आहे ना सज्जनो, तोपर्यंत एकमेकांशी प्रेम करून घ्या, बोलून घ्या, हसून घ्या, खेळून घ्या. क्या पता कौन सी रात आखरी हो, क्या पता कौन सी सांस आखरी हो, क्या पता कौन सी रात आखरी हो, जिनसे मिलो उनसे हंस कर बातें कर लो यारो, क्या पता कौन सी मुलाकात आखरी हो. प्रत्येक भेटीमध्ये मैत्री संबंध असले पाहिजे.
उद्या तुम्हाला कधी माहीत पडलं ना मनोज महाराजला काही झालं तर तुमच्या अंतकरणामध्ये रडू आलं पाहिजे ना की दुश्मनी जन्माला आली पाहिजे. साधूचं पहिलं लक्ष नाही, जगात त्याचा कोणी शत्रूच नाही. एक छोटासा दृष्टांत आता निमित्ताने सांगतो आणि कीर्तनाची सेवा समाप्त करतो. सगळे मित्रमंडळी लक्ष देऊ नाही घ्यायचा. हे जे वाढदिवसाचं कीर्तन तुम्ही ठेवलंय ना, त्या घरामध्ये प्रवेश केल्याबरोबर आनंदाचा एक उत्साह होता. त्या परिवाराने सुंदर असा एक स्वयंपाक तयार केला होता. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कर्म केलं ना, मी सांगतो तुम्हाला, मी नाही सांगत, संतांचा पुरावा सांगतो. गामा विशच्छ भूतानी धार धम्य मोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोम भूतवा रसात्मकः. जसं तुम्ही पेरणी करता तसं उगत असतं. आज त्या बालकाच्या निमित्ताने तुम्ही कीर्तन ठेवलं, कोणाचंही ठेवलं असतं, संस्कार झालेच असते. येत्या काळामध्ये ती व्यक्ती धर्माचं समाजाचं काम 100% करणार, वाया जाणार नाही एवढी गॅरंटी मात्र या प्रबोधनाच्या माध्यमातून मी तुम्हाला देईल. संपलं आपलं कीर्तन, फक्त एक छोटासा दृष्टांत देतो. मग आई कुठल्याच प्रकारचा स्वार्थ मुलाकडनं बघत नाही का? बिलकुल नाही. आणि जर बघितला असता तर म्हातारपणामध्ये महिलांनी कामधंदे केले नसते. मरणाच्या आधी सगळीची सगळी प्रॉपर्टी आपल्या मुलाच्या नावावरती उतरवली नसते. छोटासा दृष्टांत, कीर्तन संपलं. पोरांनो, ज्यांचे लग्न झाले त्यांच्या लवकर लक्ष येईल आणि ज्यांचे लग्न राहिले त्यांचा सावधानतेचा इशारा देतो आणि तुमची रजा घेतो. लक्ष देऊ ना एकदा. 2 मुलं होती सोनू दादा. 2 मुलांचे लग्न झाले आणि लग्न झाल्याच्या नंतर 2 सुना आल्या. मुलगी शिकून लायक झाली, फार उत्तम. काय म्हणतो चाणक्य? बेटी को पढ़ाओ उसे लायक बनाओ लेकिन इतना मत पढ़ाओ कि वो तुमको नालायक समझे. इतना मत पढ़ाओ. आलं का लक्षामध्ये? येते का लक्षामध्ये? म्हणजे तुम्ही टाळ्या वाजवाव्या म्हणून नाही बरं, पण आपल्या टाळूच जावं याच्यासाठी नक्कीच होतं. एकदम सोपं सोपं सांगणार आहे. गेल्या 7 वर्षापासून तुम्ही मला बघतायत. मी नेहमी सांगतो, मामा असतील, रविदादा असतील, कीर्तनकार दुसरा आणा, बदलवून टाका. मी नेहमी का सांगतो माहितीये का? त्यांचं एक उत्तर असतं, महाराज तुम्ही सांगतात की कीर्तनामध्ये लोक किती आले, याच्यापेक्षा जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. कीर्तन ऐकण्यासाठी लोक किती आले, साऊंड सिस्टीम कशी आहे, गायक कसे, वादक कसे आहे, या गोष्टीकडे ज्याचं लक्ष जातं त्याचा परमार्थ वरपंगाचा आहे. आणि तू का म्हणे नको वरपंग देवा. मी कीर्तन कोणासाठी करणारे माहितीये का? ज्या ब्रह्मांडाच्या अवकाशाखाली मी उभा आहे ना, मी त्या चांदण्यांसाठी कीर्तन करणार आहे, मी त्या चंद्रासाठी कीर्तन करणार आहे, मी त्या वायू रूपात हनुमंतासाठी कीर्तन करणार आहे. आणि जिथं देवाचं नाव होतं ना तिथं स्वतः अक्ष रूपाने परमात्मा येतो. मी त्या परमात्म्यासाठी कीर्तन करणार आहे. का? कारण तोच परमात्मा अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवरम, तो माझा उद्धार करणार आहे. लोक किती कीर्तनाला आले, कुठं बसले, काय बसले, चांगलं म्हटलं, वाईट म्हटलं, हा झाला लोकांसाठी परमार्थ. परंतु काय मी उद्धार पावेन आणि उद्धार करणारा जर जगाचा बाप असेल तर मी त्याच्यासाठी कीर्तन करण्याचा प्रयत्न का करू नये? छोटासा प्रश्न. काय झालं माहितीये का मित्रमंडळी? लक्ष देणं ऐकल्यावर झोपी येत नाही ना, थोडंसं टाइम बाकी आपला. आता 2 मुलं लग्न झाले मामा. 2 बायका आल्या, शिकलेल्या होत्या, हाताला माती नाही, पायाला माती नाही, आणि शिकत असताना कधी स्वयंपाकाकडे लक्ष दिलं नाही. हा सर्वात मोठा मूर्खपणा मुलीच्या जातीचा असतो, सर्वात मूर्खपणा. जसं मासोळीला पोहणं शिकवावं लागत नाही तसं महिलेला स्वयंपाक शिकवावा लागत नाही. आणि जिला स्वयंपाक शिकवावा लागतो इथून जर सुरुवात असेल, सगळं नॉलेज बाजूला. आलं का लक्षामध्ये? लग्न बाकी आहे ना, करायचंय ना? होईल होईल, अरे होईल, टेन्शन नको घेऊन तू. नवीन शिकलेल्या सुना आल्या, आई शिकडवड्याची जाती करी लाभा विनप्रीती. मला हे सोडवायचंय. आता दोघही बायकांनी 4-6 महिने धंदा व्यवस्थित केला. हळूहळू त्यांना कळालं सासू गरीब दिसते. मग काय करायचे माहितीये का? त्या रात्री 10 वाजता जेवण करायच्या, 11 वाजता सगळे भांडे बाथरूम मध्ये ठेवायच्या आणि झोपून जायच्या. येते लक्षामध्ये? 11 वाजेला आई उठायची, डब्यामध्ये असलेली पोळी खायची, आणि म्हाताऱ्या बाया असो नाही तर सासू असो कामाकडे दुर्लक्ष करत नाही. पहिले काम आवरायचं मग आराम करायचा, हा सासूचा धर्म. पहिले आराम करायचा मग काम करायचं, हा सुनेचा धर्म. आणि इथं भांडणाची चिंगी लागते. मी या मताचा माणूस आहे, पहिले आवरून घ्यायचं मग एन्जॉय करायचा, कारण गंदगीमध्ये मजा वाटत नाही.
रोज 10 वाजेला त्यांनी जेवण करायचं, 11 वाजेला बाथरूम मध्ये भांडे ठेवायचे, म्हाताऱ्या आईने ते भांडे रात्री 12 वाजेपर्यंत घासायचे. मुलांना माहिती पडलं, पोरांना लक्ष देऊन ऐकलं बरं का. एखादी सून कधी आपल्या आईला त्रास देत असेल ना, ते सुनेचा दोषच नाही, दोष आपला आहे. दोष आपला आहे, कारण ते बाहेरचं रक्त आहे, आपलं रक्त हे. आपलंच रक्त बेमान झालं तिला म्हणून काय फायदा आहे. लक्ष देऊन ऐकलं. आता रोज म्हातारीने भांडा घासावे, रोज. काय स्वार्थ आहे तिला. मुलाला सांगू शकत होती, पण मुलाला सांगितलं तर भांडण होईल, आणि भांडण झालं तर मग या घरामध्ये वाद होईल. त्याच्यापेक्षा मला कितीही त्रास झाला, स्वतःला त्रास करून घेणे म्हणजेच निस्वार्थ भावना जन्माला येणे. आणि सेवा या शब्दाचा अर्थ काय होतो. निष्काम मनाने केलेलं कार्य इति नाम सेवा. आणि रोज भांडे घासायचे. एक दिवस मुलाला जाग आली, मुलाने बघितलं भांडे वाजताय. आई भांडे घासत होती. आई, अगं तिला बोलो ना, ए बाळा गुपचूप बस. अरे ती दिवसभर थकून जाते, आणि माझे बी असे हातपाय चालू राहिले का मग मला बरं वाटतं. दुःख लपवून आनंद व्यक्त करते माये. दुःख लपवून आनंद व्यक्त करते ती माये. त्रास होत नाहीये का, उजागरा होत नाहीये का, रोज बासा खाते होत नाही, त्रास होतोय, पण घराला तोडायचं नाही, जोडायचंय. अरे मला सवय. अरे आमच्या काळामध्ये खटल्याचे घर होते भाऊ, असे टोपले टोपले भांडे घासायची मी. दुःखावरती पांघरून टाकते भूतकाळाचं, आणि वर्तमानात दुःख भोगते ती माये. मुलगी हुशार होते राकेश भाऊ, हुशार होती मुलं. म्हणजे मग तू भांडे घासणारच हो, तू सुनांना उठवणार नाही. नाही. हॅलो दादा, जरा बेडरूम मधून बाहेर येतो का रे. मुलगा बाहेर आला. काय रे दादा. हे बघ आई भांडे घासते. मग गुंड्या उघडल्या, हात वर केले, पाय वर केले, दोघं मुलं बाथरूम मध्ये बसले, आईला भांडे घासू लागताय. कल्पना करा, भांडे घासू लागताय आणि मुद्दाम भांडे वाजवताय. बायका झोपल्या काय येतील बाहेर आता भांड्यांचा आवाज ऐकून. काय ही म्हातारी रोजच भांडे वाजवते. उघडला दरवाजा, बाहेर आल्या बाथरूम मध्ये. कोण धुत होतं भांडे. लाज वाटली असेल ना. उद्या कोण धुईल भांडे आता. हा, याला म्हणता मुक्का मार. बोलायचं तर काहीच नाही. तुम्ही सुनाय, तुमचं काम आहे सासूला त्रास देणं. आम्ही मुलं आहे, आमचं काम आहे आईची सेवा करणं. का सेवा करणं. भावना निस्वार्थ आहे, आणि ज्याची निस्वार्थ भावना असते ना मामा, त्या व्यक्तीला परमार्थ करा अथवा करू नका, परमार्थ घडत असतो. माता शबरीचं उदाहरण आहे, पण त्याच्यात मला शिरायचं नाही. एक वेळा अंतकरणातला स्वार्थ गेला, स्वार्थ जाताच परमार्थ येतो. करायची गरजच नाही. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, परमार्थ महाराणा जोडी देवाचे चरण. परमार्थ महाराणा जोडी देवाचे चरण. आवयात तर हे उपायाला वाटे, आवयात तर हे उपायाला वाटे. काढ सारावा चिंतने एकांतवासी गंगा तारे, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. परमार्थ महाधन सांगितलं गेलंय. कीर्तन करणे परमार्थ नाही, वारी करणे म्हणजे असं विशिष्ट परमार्थाची व्याख्या नाही की याला परमार्थ म्हणता. नाही, परमार्थ म्हणता म्हणजे काय. परमार्थ दाखवण्याचा विषय नाही, परमार्थ हा भोगण्याचा विषय, परमार्थ हा आत्मभूतीचा विषय, परमार्थ हा साक्षात्काराचा विषय. काय अर्थ होतो महाराज परमार्थाचा. 2 घास सुखाचे खायचे, आणि घरी गेल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता निवांत कधी तुम्ही झोपत असाल ना, तर समजावं दिवसभर तुम्ही परमार्थच केला. जर तुम्ही डॉक्टर आणि वकिलांना शोधत नाही, आणि जर तुम्हाला पोलीस शोधत नसतील, तुम्ही परमार्थच करताय. आलं का लक्षामध्ये. शरीर आद्य धर्म खलु साधनम. या सर्व गोष्टींचा मार्ग विवेचन करत असताना जगतामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी आई, मग निस्वार्थ आणि हिताचा मार्ग जननी का म्हटलं. आईची कडवळ्याची, कडवळा शब्द फार महत्त्वाचा, कडवळ आहे, आणि कडवळ्याची जात म्हटल्या गेली. आपण म्हणतो ना तो त्यांना जातवर घ्या,
त्याने जात दखाडी दिनी. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? तो उमटी पडणार, तो उभरी पडणार, तो पलटी घ्या. आलं का लक्षामध्ये? म्हणजे जे ढोंग करत होता, ढोंग उघडकीस आलं का मग याने जात दाखवली. हे प्रत्यय लागतं अलंकार 3. परंतु कळवळ्याची जात आहे. आता ही जात बदलली तरी कळवळाच करणार. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विण प्रीती. प्रेम करणारे अनेक आहे, पण कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसताना मुलावरती जी प्रेम करते, मुलाला आपल्या गड्याशी लावते, लहानचं मोठं करते आणि एकाएकी त्याला घराचा मालक बनवून त्याला असं प्रणांगणामध्ये स्वतंत्र जीवन जगायला सोडून देते. बंधन ठेवत नाही. मामा मी तुझ्यावरती प्रेम करते. प्रेम कधी बंधनात ठेवत नाही. प्रेम हे मोकळीक देते. जर माझं असेल सोडून जाणार नाही, आणि सोडून गेलं माझं नव्हतंच. आलं का लक्षामध्ये? त्याच्यामुळे कळवळा फार महत्वाचा आहे. माझं असेल तर थांबेल, आणि नसेल त्याला आईजवळ राहायचं तर तो जाईल. मी त्याला बंधनात अडकवणार नाही. का? कारण त्याच्याकडून अपेक्षाच नाही. अपेक्षा विरहित प्रेम करते. इति नाम आई. मातोश्री म्हटलं गेलं, माऊली म्हटलं गेलं. माऊली म्हणजे काय? मा म्हणजे मातृत्व, उ म्हणजे उदारता, आणि ली म्हणजे लीनता. सगळे गुन्हे पोटात घालून आपल्या मुलाला छातीशी लावून त्याला जीवन प्राण त्याच्या मुखामध्ये ओतते. तिचं नाव आई. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन भीती. आणि मग प्रीती करत असताना अजून काय करते हो आई? आईचं तो गोड वर्णन केलं गेलं अभंगाचं 3रं चरण. पोटी बार बारवाए, पोटी बार बारवाए, पोटी बार बारवाए, पोटी बार बारवाए, पोटी 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 बारवावे, पोटी बारवावे, पोटी बारवावे, पोटी बारवावे.